स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, सध्याच्या आधुनिक युगात स्त्रिया सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत. प्रगतीच्या शिखरावरती त्या पोहोचल्या आहेत. परंतु असं असलं तरी दुसरीकडे समाजातील काही स्तरांवर त्यांना घरगुती हिंसाचार, शोषण, सामाजिक अन्याय अशा हिंसक प्रकाराला त्यांना सामोरे जावं लागतं. मग अशा कठीण प्रसंगी त्यांना सहानुभूतीसोबतच एक सुरक्षित निवाऱ्याची देखील गरज असते. त्यांचा मान सन्मान त्यांना पुन्हा हवा असतो. एखाद्या अन्यायग्रस्त महिलेचं जीवन तिथेच संपतं का? त्यांचं जीवन कसं असेल? तिला नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी समाज देईल का? त्यांची स्वप्न पूर्ण होतात का? सखींनो, तुमच्यासारखेच असे अनेक प्रश्न मलाही पडतात. म्हणूनच आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे धाराशिव शहरातील शक्ती सदन या पीडित महिला आणि मुलींना आश्रय देणाऱ्या संस्थेतील कार्यरत असलेल्या शकीला असलम बेग या मॅडमना. या शक्ती सदन संस्थेमध्ये संकटात सापडलेल्या स्त्रियांना आशेचा किरण दाखवण्यात येतो, त्यांना मानसिक आधार देण्यात येतो आणि त्यांच्या कलागुणांना वाव देखील या संस्थेमध्ये मिळतो. चला तर सुरुवात करूयात सखींनो आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण मुलाखतीला. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्ते मॅम. मॅडम, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण शक्ती सदन या संस्थेमध्ये कार्यरत आहात. या संस्थेबद्दल आपल्या सखींना तुम्ही थोडक्यात काय सांगाल? सर्वप्रथम सखींना आणि तुम्हाला माझा नमस्कार. माझं नाव शकीला असलम बेग. मी श्रीकृष्णनगर धाराशिव येथील रहिवासी आहे. आणि शक्ती सदनचं सांगायचं, जिजामाता बहुउद्देशीय महिला मंडळ भुतेकरवाडी, जिल्हा लातूर. ही संस्था गेल्या 21 वर्षापासून महिला आणि बालविकास विभागात बाल संदर्भात विविध निवासी आणि अनिवासी योजना राबवित आहे. या संस्थेअंतर्गत पीडित महिलांसाठी 2015 पासून उज्ज्वला योजना धाराशिव येथे कार्यरत आहे. सदरील उज्ज्वल योजना सन 2022 पासून शक्ती सदन योजना म्हणून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार कार्यान्वित केलेली आहे. या सदनमध्ये मला जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी इंटरव्ह्यू द्यायला गेले असता त्यांचं ते कार्य, तिथल्या महिला बघितल्यानंतर मला जॉईन करण्याची खूप इच्छा झाली आणि मी लगेचच इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यू दिल्यानंतर आमच्या संस्थेमध्ये असे नियम होते की MSW झालेल्यांसाठी ती जागा होती, कार्यालयीन सहाय्यक म्हणून. पण याआधी मी 10 वर्ष चाइल्डलाईनमध्ये काम केलं होतं, चाइल्ड हेल्पलाईनमध्ये. त्या अनुभवावरून मला जॉईन करण्यात आलं आणि मला खूप आनंद झाला. तिथून मी सुरुवात केली. मॅडम, तुम्ही ज्या संस्थेमध्ये तुम्ही जे कार्यरत आहात, खरंच खूप मोलाचं काम या संस्थेचं आहे आणि गरजू महिलांना ही संस्था माहिती होणं खरंच आजच्या काळात गरज आहे. आणखीन असा एक प्रश्न विचारावा वाटतो की एखाद्या पीडित महिलेला आधार देण्याची तुमच्या संस्थेमध्ये उत्तम प्रक्रिया काय असते? आमच्या संस्थेमध्ये ज्यावेळेस आमच्याकडं पीडित महिला येते, सर्वप्रथम ती आल्या आम्ही तिला बसवतो, पाणी देतो, तिची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती बघतो. कधी कधी हिंसाचारमधून आलेल्या असतात, पतीने मारलेले असतात. मग तसं जर जास्त वाटलं, आमच्याकडे मेडिकलचं फर्स्ट एड बॉक्स आहे. थोडक्यात असेल तर ते उपचार करतो, नसेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा उपचार केला जातो. पोटभर जेवण दिलं जातं, पाणी दिलं जातं. आपल्या विश्वासात घेऊन त्यांना सगळं हकीकत विचारली जाते. विचारून परत त्यांना त्यांची रूम आणि ते दिली जाते आणि त्यांना सगळ्यात मोठं तर बळ दिलं जातं की तू आता काही घाबरू नको, हे तुझंच घर आहे म्हणून समज. तुला इथं सगळे अधिकार भेटतील, सगळं काही तुला इथं भेटेल, जेवण, अन्न, वस्त्र, निवारा. साधारणतः मॅडम, पीडित महिला म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारच्या, म्हणजे फक्त ज्यांचं शोषण झालेलं असतं की नेमकं आणखीन कोणत्या प्रकारच्या महिला असतात? आमच्याकडं सर्वच महिला येतात. कधी नवरा बायकोच्या मारहाणीतले येतात, हिंसाचारग्रस्त येतात, पीडित येतात, अन्याय झालेल्या महिला येतात, वयोवृद्धच्या महिला असतात ज्यांना घरी सांभाळलं जात नाही. तशा पण महिला आमच्याकडं आश्रयाला असतात. अच्छा, म्हणजे पीडितच नाही की निराधार आहेत किंवा ज्यांना खरोखरच आपल्या घरामधून कुठलाही आसरा मिळत नाही, अशा महिलांचा देखील तुम्ही सांभाळ करतात. इथं आलेल्या महिलांना मॅडम सुविधा कोणकोणत्या असतात?
इथं आलेल्या महिलांना सर्व सुविधा असतात मॅडम. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा तर असतंच आहे. मनोरंजन, बर. त्यांच्या काही छंद असतील तर ते पण आम्ही पुरवतो. त्यांना ICI मार्फत प्रशिक्षण दिलं जातं किंवा शिवणकाम जर कोणाला येत असेल तेही सोय आहे. त्यांच्या आवडीनुसारचे त्यांना कामं पण हाताला दिली जातात आणि राहण्याची, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय केली जाते. अनेक वेळेला असं होतं की एखादी महिला तुमच्याकडे आली पण त्यांच्यासोबत त्यांचं एखादं लहान बाळ, लहान मूल असतं, अशा वेळी काय करता मग? हो, असतात ना मॅडम. बऱ्याच महिलांसोबत 2-3 मुलं असतात. बरं. छोटी मुलं असतात, फिडिंगवरचे असतात. कधी त्यांना दूध, बिस्किट, त्यांचे कपडे हे सगळं आमच्या संस्थेतून त्यांना अवेलेबल केलं जातं. त्यांना सेपरेट रूम दिली जाते, पाळणा, त्यांच्या बाळासाठी लागणारे सर्व साहित्य. अच्छा, म्हणजे सर्व सुखसुविधा अगदी ती एक इमारत नसून आपलं घरच्या एक प्रमाणे. घरच आहे, दुसरं घरच आहे असं त्यांना फील पाहिजे झालं तसं. पाहिजे. आणि असंही होतं की तिथं आल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसते. मग त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी काय करता तुम्ही? हो, असं बऱ्याचदा 80% तर महिला अशाच असतात. त्या मानसिक टेन्शनमध्ये, बरोबर. हो. ह्या टेन्शनमध्ये आलेल्या असतात. घरचं त्यांना दडपण असतं. अशा वेळेस आम्ही आमचे काउन्सलर, आता 10 जणांचा आमचा स्टाफ आहे. त्यात आमच्या अधीक्षिका मॅडम, परत जिमोबा ऑफिसच्या मॅडम, ह्यांना आम्ही स्पेशली OAC सेंटरच्या मॅडम, त्यांना बोलवून त्यांची काउन्सिलिंग करायला लावतो आम्ही. साधारण त्यांना नॉर्मल होण्यासाठी किती दिवस लागतात? 1 आठवडा तर नॉर्मल व्हायला साधारणतः जातो महिलांना. आणि मग त्या बाहेर येण्यासाठी, म्हणजे त्या मानसिक धक्का त्यांना पूर्ण त्यांच्या आयुष्यासाठीचा त्यांचा एक खूप मोठा टप्पा त्यांचा तो असतो आणि त्यातून बाहेर येणं खूप कठीण गोष्ट असते ही. हो, नेमकं त्यामध्ये मानसिक आधार देण्याची नेमकं पद्धत काय असते? प्रेमानं बोलणं, मायेनं त्यांना जवळ घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं. आणि हिंसाचारातल्या महिला एक 8-10 दिवसात येतात, थोडं स्टेबल होतात. पण ज्या 18 वर्षाच्या आतील ज्या मुली आहेत, ज्यांच्यावर ॲब्यूजचा वगैरे प्रकार झालेला असतो, ज्या पीडित असतात, त्यांना आम्हाला थोडासा वेळ लागतो. 1 ते 1.5 महिन्याचा वेळ जातो त्यांना काउन्सिलिंग वगैरे करण्यात. कधी शॉकमध्ये असतात, कधी बोलतच नाहीत. त्यांना हँडल करणं थोडंसं कठीण जातं. पण आमचं सगळं पूर्ण स्टाफ वृंद त्या प्रयत्नात असतो की तिला कधी हसतं बोलता करता येईल आणि कधी नॉर्मल करता येईल. आमचं ते ध्येय ठेवूनच आम्ही करतो आणि त्यात आम्ही बरेच वेळा सक्सेस झालोत आणि होत पण आहोत. खरंच शक्ती सदन या तुमच्या संस्थेचं खरंच आकाशवाणीकडून कौतुक करावं असं तुमचं कार्य आहे. कारण एखाद्या महिलेचं जरी तुम्ही मनोबल त्यांना वापस दिलं तरी तुमच्या शक्ती सदन या संस्थेचं सार्थक झालं असं म्हणता येत नाही, म्हणता यावं. नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणालात की त्यांना एक प्रशिक्षण देण्यात येतं की त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. तर अशी एखादी महिला आहे की ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर इथून तुमच्या संस्थेतून बाहेर पडून त्यांच्या स्वतःच्या पायावरती त्या उभ्या आहेत? अशा बऱ्याच महिला आहेत मॅडम. म्हणजे आम्ही फॉलोअप घेतोच साधारणतः महिलांचं. 10 ते 12 महिला आपल्या संस्थेतून बाहेर पडल्यात, स्वतःचं बिझनेस करायला लागलात. अरे वा. आणि त्यात त्या स्वतःच्या कुटुंबाचं पूर्ण जबाबदारी स्वतः सांभाळतात. खरं तुमच्या संस्थेचं कार्य खूप छान आहे. आणि एखादं उदाहरण तुम्ही काय द्याल असं? उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर अगदी मनाला असं एकदम कळवळा उठेल असं एक उदाहरण आहे माझ्याच ड्युटीमध्ये. 15.5 वर्षाची एक मुलगी जी 6 महिन्याची गरोदर होती. बापरे. ती मुलगी ज्यावेळेस आमच्याकडे आली, तिची मानसिक स्थिती इतकी अशी हे होती की तिला माहीत नव्हतं की आपण कुठं आलोत काय. पोलिसांमार्फत आमच्याकडे ती केस आली होती. अच्छा. सोलापूर जिल्ह्याकडची. त्या मुलीला आम्हाला 2-3 महिने काउन्सिलिंगमध्ये तिला स्टेबल करण्यामध्ये गेले. आणि कमी वय असल्यामुळे तिची शिकण्याकडे तिचा खूप कल होता. माझ्यासोबत हे झालं पण मला शिकायचं, मला पोलीस व्हायचं आणि माझं सिझेरियन नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तिचं इच्छा. आणि तिचं फक्त वेट 28 kg होतं. अरे बापरे. तरी आम्ही हॉस्पिटलमध्ये नेऊन काउन्सिलिंग करून तिची नॉर्मल डिलिव्हरी करण्यामध्ये आम्हाला यश आलं. बात है. आणि प्लस तिचं मूल तिला आम्ही दाखवलं नाही, कारण अनमॅरिड असल्यामुळं तिच्या मुलाचा सांभाळ, कारण तीच आधी मूल होती आणि ती त्या मुलाचा काय सांभाळ करणार. मग तिच्या आणि तिच्या पालकांच्या संमतीनं ते आम्ही शिशुगृहाला दिलं आणि तिचं पुनर्वसन केलं. तोपर्यंत तिनं पूर्ण शिवण क्लास वगैरे आमच्याकडे शिकली होती आणि आता नया उमेदीनं तिनं
10वीला प्रवेश घेतला बर. आणि आता शिलाई काम करून स्वतःची फी वगैरे करून आईवडिलांवर पण तिला म्हणजे हे नाही, स्वतःच्या स्वतः स्टँड झाली आणि खूप छान आहे. आता आम्हाला फोन करून स्वतःहून बोलते. तुम्ही जे मेहनत घेतलेली आहे त्या मुलीवरती, तुम्हाला पण किती एक समाधान वाटत असेल की आपल्या कामाचं सार्थक झालेलं आहे म्हणून. खूप समाधान वाटतं मॅडम हे. आणि असं वाटतं की आम्हाला हे पेमेंटविषयी किंवा आम्ही किती तास काम केलं ह्यापेक्षा आम्हाला झोपताना इतका आनंद होतो की आज आपण काहीतरी इतकं छान केलंय की कोणाचं तरी अगदीच. आयुष्य आपण बदललंय हो हो. किंवा कोणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल आलाय. हे आमच्या पूर्ण स्टाफला खूप समाधानकारक. विशेष म्हणजे आमचे संस्थाचालक सर यांचे खूप मानावे तितके आभार कमी आहेत. कारण त्यांनी इतकं सेन्सिटिव्ह विषयावर त्यांनी विचार केला आणि ही शक्ती सदन स्थापन केलं. ते आमचं नशीब, आम्ही इथं कार्यरत आहोत. बरोबर. ते मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण समाजाचं एवढ्या इकडं लक्ष नसतं. बरोबर. हो. मी सुरुवातीलाच म्हणाले की या महिलांचं पुढचं आयुष्य कसं असेल किंवा यासारखे प्रश्न एक समाजातील इतर महिलांना पडत असतात. त्याचीच उत्तरं आज आपण घेत आहोत शकीला बेग मॅडम यांच्याकडून. मॅडम, आता मुलाखतीमध्ये आपण इथं येणाऱ्या महिलांच्या बाबतीत आपण म्हणजे त्यांचं नाव वगैरे घेऊन आपण त्यांना कुठेही सांगत नाहीत किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख आपण करत नाही. तर यांच्या नावाच्या किंवा त्यांच्या गोपनीयतेबाबत संस्था कितपत तत्पर असते? 100% तत्पर असते मॅडम. कारण का, याच्यात बऱ्याच अशा महिला असतात ज्यांचे पोलीस मॅटर असतात, बरोबर. केसेस असतात हो. किंवा असे बलात्कार झालेले प्रकरण असतात. त्यामुळं आम्ही सगळ्यात आधी हे गोपनीयतेला खूप महत्त्व देतो. म्हणजे विधी प्राधिकरणाकडून आलेल्या काही केसेस असतात. अच्छा. त्यामुळं त्यांचं नाव आम्ही कुठंही ओपन असं करतच नाहीत. इवन त्यांचं फोटो म्हणा, स्टेटस किंवा इमेज, इमोजी लावून म्हणजे ठेवतच नाही शक्यतो. आणि नाव पण आम्ही एक काल्पनिक नावानंच आम्ही बोलतो बोलताना पण. एवढ्या बाबतीत सगळ्यांनी म्हणजे असं गुपित ठेवूनच आम्ही ह्या गोष्टी हाताळतो. कारण उद्याला त्या समाजात जाऊन जगणार असतात. बरोबर. त्यावेळेस त्यांना कोणी असा प्रश्न नाही केला पाहिजे की अरे ही तिथली मुलगी आहे. त्यांची ओळख त्यामुळे आम्हाला हेच करून ठेवावं लागते. कारण या महिला इथं आल्यानंतर त्यांना थोडीशी अशी भीती असते की आपलं नाव कुठेतरी व्हायरल होऊ नये, पुन्हा समाज आपल्याला स्वीकार करेल का, या भीतीने ते एक म्हणजे तुम्ही एक कार्य खूप छान करता की गोपनीयतेबाबत खूप सतर्क आहात तुम्ही. समजा एखाद्या महिलेला संस्थेशी संपर्क करायचा असेल तर डायरेक्ट आमच्या शक्ती सदनमध्ये येऊन त्या भेटू शकतात आम्हाला. मग त्यानुसार आम्ही ठरवतो की कधी कधी त्या 112ला फोन करतात घरी काही मारहाण वगैरे झाली तर. आणि OAC सेंटर मार्फत पण आमच्याकडे केसेस भरपूर येतात. अच्छा. काही काहींना माहीत असलं, कोणी एक दुसरींच्या माहितीस्तव तर ते डायरेक्ट पण येतात मुलांसहित. अशा पण बरेच केसेस आहेत. काही समाजसेविकेकडून येतात, काही आशा वर्कर असतात गावातल्या, त्यांना माहीत असतं. हो. आता आमच्याकडे 2-3 केस तशाच आलेत की जे अनमॅरिड आहे आणि 6-5 महिन्याची प्रेग्नंट आहे आणि ह्याच्यासोबत असा अत्याचार झालेला आहे आणि हे गावात घरच्यांनी लपवलेलं आहे. तर तशा आशा वर्कर आम्हाला डायरेक्टली फोन करून सांगतात की असं असं आहे किंवा 112ला कॉल करतात आणि त्यामार्फत येतात. अच्छा. म्हणजे 112 या नंबरवरती कॉल करून या महिलांनी फोन केला तरी लाभार्थी पोहोचू शकते. यांचा आर्थिक नियोजन कसं असू शकतं? म्हणजे समजा एखादी महिला तुमच्या संस्थेमधून ती बाहेर पडतीये, मग तिचं नंतरचं आर्थिक नियोजन? जोपर्यंत त्या संस्थेत राहतात तोपर्यंत त्यांचा पूर्ण खर्च संस्था करते. आणि ज्यावेळेस समजा संस्थेतून आता समजा 8 वाजता ती गेट रजिस्टरला साईन करून जाते कामाला वगैरे, कामाला जाते 5 वाजता परत येते. जाताना सिग्नेचर घेतो, येताना घेतो. इवन ते ज्या ठिकाणी काम करतात त्यांचा आम्ही लेटर हेडवर पूर्ण घेतो जबाबदारी की इथं आमची महिला कामाला येईल. मग त्या काम करतात, त्यांचं तो जो त्यांचा मोबदला असतो पैशा स्वरूपात वगैरे, तो त्यांचा हक्क असतो. तो त्यांनी त्यांचे साठवतात, ते आपण हे करत नाही. 6 महिन्याला त्यांना वस्त्र, जेवण, हे ते ज्या काही इतर सुविधा आहेत त्या आपण पुरवतो. आणि त्यांचे जे कमाईचे पैसे आहेत ते त्यांनी सेव्हिंगमध्ये ठेवू शकतात. ते आपण नाही घेत, त्यांचंच असतं ते. उद्याला बाहेर पडल्यावर त्यांना ते उपयोगाला यावं असं. म्हणजे 1 महिन्यानंतर साधारणतः किंवा 1-2-3 महिन्यानंतर त्या बाहेर त्यांचे कार्यरत राहू शकतात. शक्यतो आमच्याकडे पण आहे प्रशिक्षणाच्या सगळ्या सोयी आहेत. आम्ही पण ऑर्डर वगैरे कपड्याची वगैरे आणून देतो त्यांना. मसाले, पापड, उद्योग हे त्यांना तिथं अवेलेबल करतो. अरे वा. या व्यतिरिक्त पण
त्याच्यातून त्यांना काहीतरी वेगळं करणारे असल्या, समजा कुठं कम्प्युटरवर जॉब करायचा आहे, ऑनलाईन करायचं, सुशिक्षित काही असतात, त्यांना आम्ही बाहेर पण पाठवण्याची संधी देतो, म्हणजे बाहेर जाऊन पण त्या जॉब करू शकतात. अरे वा, खूप छान. विशिष्ट चौकटीमध्ये न राहता त्यांना एक खुला आसमान त्यांच्यासाठी तुम्ही खुले करून उपलब्ध देतो करून आम्ही, देतात. खूप असं. छान. आणि त्यांच्या सुरक्षितेबाबत काय मग? आमच्याकडे टोटल जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये आमच्या अधीक्षिका मॅडम, मी कार्यालयीन सहाय्यक, 2 मल्टीपर्पज पदं आहेत आणि 2 स्वयंपाकी आहेत आणि 2 गार्ड आहेत. त्या गार्ड जे असतात त्यांचं लक्ष बरोबर असतं, कारण कुणाकुणा महिलांची बाळ असतात. प्लस CCTV कॅमेरा आहे, गेटपासून ते पूर्ण बिल्डिंगला CCTV कॅमेरा आहे. कोण त्यांना भेटायला येतं, काय देतं, त्यांनी जरी काही दिलं बाहेरून आणलं तरी आम्ही ते टेस्ट करूनच त्यांना देतो. म्हणजे कधी काही सांगता येत नाही, तोपर्यंत आम्ही आणू नका, इथं सगळी जेवणाची सोय आहे हे स्पष्ट सांगितलेलं असतं त्यांना. आणि CCTV आणि ते गार्ड वगैरे. आणि या व्यतिरिक्त जर समजा काही मुली आमच्याकडं ह्याच्यातले पण येतात, जणू समजा वेश्या व्यवसायात धरलेले वगैरे, ते पळून पण जाण्याची कार्य करतात, म्हणजे स्वतः उडी टाकून पळणं वगैरे. तशा वेळेस आम्हाला 112ला कॉल करून पोलिसांची हेल्प होते. पोलीस स्टेशन आम्हाला वेळोवेळी हेल्प करतं. मग त्यावेळेस त्यांना रेस्क्यू करणं, ह्यात पण आमचं पोलीस स्टेशनशी खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांनी आम्हाला हेल्प करतात. खूप छान. म्हणजे इथल्या येणाऱ्या स्त्रियांना तुम्ही खूप छान आपल्या एक घरामध्ये राहतायत असं त्यांना एक भावना त्यांची मनामध्ये निर्माण होते. मग मॅडम, त्यांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्ही काय करता? हां, हे महत्त्वाचं आहे. इथल्या स्त्रिया आणि मुली ह्या दोन्ही पण असतात. काहींना खूप वेगवेगळे छंद असतात, त्यांच्या कलागुणांना वाव देणं ह्याच्याकडे पण आमचं लक्ष असतं. त्यात काही मुली असतात कविता करतात, व्याख्यान करतात, लेखन करतात, शिक्षणात हुशार असतात. मग त्यांना आमच्याकडून एक शिक्षणाचे गायकवाड सर म्हणून आहेत, त्यांच्याकडं आम्ही त्यांना ॲडमिशन घेऊन देतो. त्यात त्यांचं टोटल शिक्षण फ्री होतं. जसं त्यांना ANM करायचं असेल, GNM करायचं असेल, डिप्लोमा, ते टोटल त्यांना विनामूल्य, 1 रुपयाही न लागता, प्लस 10% त्यांना नोकरीसाठी आरक्षण पण दिलं जातं. अरे वा. मग संस्थेत राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण करू शकतात ते. आणि मनोरंजनाच्या बाबतीत बघायला गेलं तर कुणाला गाण्याची आवड असते, कुणाला रांगोळीची आवड असते, कुणाला डान्सची आवड असते, मग त्यात सहभाग घेणं, त्या प्रशिक्षणार्थीला म्हणजे त्या लाभार्थीला आम्ही तिथं नेणं, त्यात भाग घेऊन देणं. असे पण आमच्याकडं लाभार्थी आहेत की ज्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाय, जिंकलेत. अरे वा. ज्यांनी डान्स स्पर्धेत भाग घेतला, जिंकलेत. आपल्या आकाशवाणीमध्ये पण आमच्या 2 लाभार्थी आलेल्या कविता प्रसारणामध्ये, त्या दोघींचं प्रसारण इथं झालं. अशा त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. मी वारंवार हेच वाक्य म्हणते की तुमच्या या संस्थेचं कार्य खरंच खूप अनमोल आहे ते. कारण अशा स्त्रियांना मानसिक आधार, राहण्यासाठी निवारा देणं ही काही साधी गोष्ट नाही. कारण आजकाल आपण समाजामध्ये बघत असतो की आपल्या घरामध्येच आईवडिलांना सांभाळताना दुरावा दिला जातो, पण आपल्या संस्थेमध्ये तसं न करता त्यांना एक आधार दिला जातो. मॅडम, आपण मुलाखतीच्या शेवटी आपली मुलाखत ऐकणाऱ्या आपल्या श्रोत्यांना आपल्याकडून एखादा संदेश काय द्याल? संदेश माझा असा राहील की कितीतरी आणखीन अशा महिला आहेत की ज्यांना असं वाटतं की हे आपल्या चौकटीच्या आतच आपण सहन करावं, बाहेर जाऊ नये, बाहेर कळालं तर बदनामी होईल, म्हणून त्या कितीतरी निमूटपणे म्हणतात ना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात. तर असं जर कोणाला आजूबाजूला कळलं किंवा त्यांना असं वाटलं तर त्या भगिनींनी, त्या महिलांनी, त्या मुलींनी भिवू नये आणि अत्याचार सहन करू नये. बरोबर, हा संदेश मी देऊ शकते. खरंच संदेशही तुम्ही खूप छान दिलात आणि प्रेरणादायी असा संदेश आहे तुमचा. मॅडम, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या संस्थेबद्दल माहिती सांगितलीत. आपल्या ज्या गरजू महिला आहेत, ज्या गरजू स्त्रिया, वृद्ध महिला आहेत, त्यांना खरंच आपल्यासारख्या संस्थेची गरज आहे आणि तिथं तुम्ही कार्यरत आहात. खरंच खूप तुमच्यासाठी, आणि ही मुलाखत मी तुमची घेते ही आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. इथं आलात. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांकडून, आकाशवाणीच्या पूर्ण परिवाराकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅम.